30 जुलै 2014ची रात्र मंगळवार होतं. मंगळवारी रात्री गावातले सगळे लोक आनंदानं झोपली आणि बुधवारी सकाळी म्हणजे अगदी सकाळ पहाट होता होता अतिवृष्टी झाली. संपूर्ण डोंगर त्याच्या झाडांसहित खाली आला आणि अख्खं माळीण गाव दरडीखाली गेलं. ही घटना आहे माळीण गावची. पुण्यापासून एक 74 ते 75 किलोमीटर अंतरावरती आंबेगाव तालुक्यात माळीण नावाचं एक आदिवासी पाड्यातलं गाव होतं. तिथे जवळजवळ 70-75 घरं होती. त्यातली जवळजवळ 44 घरं आणि 150 ते 165 व्यक्ती अक्षरशः त्या दरडीखाली दबले गेले. 121 ते 125 मृतदेह मिळाले. आणि ह्या सगळ्या घटनेवरती एक होतं माळीण नावाचा एक मराठी चित्रपट येतोय. मित्रांनो, याच्यात खरंच टेक्निकॅलिटीमध्ये जाऊया नको की चित्रपट कसा बनलाय. चित्र तुम्ही ट्रेलर बघा. एक बऱ्यापैकी उत्तम डिरेक्शन झालेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी जमेच्या आहेत, काही नाही असं नाही. पण हा काही फार बिग बॅनर पिक्चर नाही, याच्यामुळे व्हीएफएक्स वगैरे वापरतील. पण त्यांनी ज्या पद्धतीनं ती घटना दाखवायचा प्रयत्न केला, तुम्ही बघितला तर अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत हृदयद्रावक दृश्य आणि म्हणजे तुम्ही नुसता ट्रेलर बघितला तर तुम्ही डोळ्यात पाणी येईल. मला असं वाटतं की फार टेक्निकॅलिटीमध्ये न घुसता आपण सगळ्यांनी 24 जुलैला चित्रपट बघूया. एकतर ज्या ज्या निर्मात्यांनी हा चित्रपट आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी बघूया. आणि दुसरं म्हणजे माळीण गावामध्ये जे काही लोक उरले, त्यांच्या कोणाचे आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, बायको नवरा हे सगळे होत्याचं नव्हतं झालं, तर त्या लोकांना कुठेतरी आपण आपल्या बाजूने एक आपलं त्याचं दुःख आपल्यापर्यंत पोहोचावं किंवा आपण समजून घ्यावं, म्हणून हा सगळ्यांनी चित्रपट बघावा अशी माझी अपेक्षा आहे. तर 24 जुलैला तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन एक होतं माळीण हा चित्रपट बघा. धन्यवाद.